इथं वाघाची शिकार कराया मर्दाचं काळीच पाहिजे आणि त्या वाघाची शिकार करायच्या अगोदर एक वाघ नेहमी आडवा येणार. त्या वाघाचं नाव मराठा. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या शूर मावळ्यांचा इतिहास हा जगासमोर मांडण्यासाठी श्री शिवराज अष्टक म्हणून महाराजांच्या इतिहासावर आधारित 8 चित्रपट बनवण्याचा संकल्प केला आहे आणि हा संकल्प खूपच उत्तम आहे. यामुळे आपल्याला महाराजांच्या जीवनातील काही प्रसंगांची खूप बारकाईने माहितीही होत आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी आतापर्यंत श्री शिवराज अष्टकामधील फर्जंद, फत्ते शिकस्त, पावनखिंड आणि शेर शिवराज हे सिनेमे प्रदर्शित केले आहेत. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा महाराजांच्या इतिहासावर इतका बारीक अभ्यास आहे की आतापर्यंत आलेल्या त्यांच्या 4ही सिनेमावर कोणीही इतिहास बदलून मांडला किंवा इतिहासात बदल करून त्यांनी सर्वांसमोर इतिहास मांडला असं ऑब्जेक्शन घेतलेलं नाहीये आणि त्यांच्या याच बारीक अभ्यासामुळे कोणीही त्यांच्या सिनेमावर आतापर्यंत बोट उचलू शकलं नाहीये. आणि आता याच श्री शिवराज अष्टकामधील दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हे प्रेक्षकांच्या समोर त्यांचं 5वं पुष्प आणणार आहेत. नुकतंच दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी त्यांच्या 5व्या सिनेमाची घोषणा केली आहे. हा सिनेमा सुभेदार तानाजी मालुसरे यांच्यावर असणार आहे, ज्याचं नाव हे सुभेदार असं ठेवण्यात आलं आहे. आता इथे बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की आधी 2020च्या सुरुवातीलाच सुभेदार तानाजी मालुसरे यांच्यावर तानाजी हा हिंदीत सिनेमा आलेला आहे आणि आता त्याच कथेवर पुन्हा नवीन सिनेमा का? तर त्याचं उत्तर असं की महाराजांचा आणि महाराजांच्या मावळ्यांचा इतिहास हा खूप मोठा आणि पराक्रमी आहे की तो एका 2 तासाच्या सिनेमात मांडणं अवघड आहे आणि तो कोणी मांडूही शकत नाही. त्यामुळेच पूर्णपणे इतिहास हा आपल्यासमोर येत नाही आणि आता आपल्यासमोर तोच लपलेला इतिहास हा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सुभेदारच्या माध्यमातून घेऊन येत आहेत. ज्या लोकांना श्री शिवराज अष्टकाबद्दल माहिती असेल त्यांना नक्कीच एक प्रश्न पडला असेल की आधी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी त्यांचा 5वा सिनेमा हा आग्रा स्वारी असणार अशी घोषणा केली होती, मात्र आता त्यांनी त्यांच्या 5व्या सिनेमा म्हणून सुभेदार या सिनेमाची घोषणा केली आहे. तर आता दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हे आग्रा स्वारीवर सिनेमा बनवणार नाहीत का? तर त्याचं उत्तर असं की दिग्पाल सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या 8ही सिनेमांच्या स्क्रिप्ट ह्या रेडी आहेत, फक्त ते दरवर्षी एका सिनेमाची घोषणा करत आहेत. यातच ते आग्रा स्वारीवरही सिनेमा बनवणार आहेत, फक्त त्यांनी हा सिनेमा थोडा पोस्टपोन केला असं समजत आहे आणि तो सिनेमा 2024 मध्ये येईल असंही वाटत आहे. आणि आता त्यांनी हा सिनेमा का पोस्टपोन केला तर अनेकांना असं वाटत आहे की नुकताच आग्रा स्वारीवर डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिवप्रताप गरुडजी हा सिनेमा प्रदर्शित केला आहे. यामुळे दिग्पाल सरांनी त्यांचा आग्रा स्वारी हा सिनेमा पोस्टपोन केला असेल. यावर त्यांनी तरी ऑफिशियली काही सांगितलं नाहीये, मात्र यावर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आपल्या कमेंटमध्ये सांगू शकता. सुभेदार या सिनेमामध्ये तानाजी मालुसरे यांची भूमिका ही कोण साकारणार हे अजून सांगण्यात आलेलं नाहीये. मात्र याआधी आलेल्या दिग्पाल सरांच्या फत्ते शिकस्त आणि शेर शिवराज या सिनेमात तानाजी मालुसरे यांची भूमिका ही अभिनेते अजय पुरकर यांनी साकारली होती. यावरून तुम्हाला काय वाटतं? याही सिनेमात तानाजी मालुसरेंची भूमिका ही अभिनेते अजय पुरकर यांनी साकारायला हवी का? आणि अजय पुरकर हे तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत बघायला तुम्हाला आवडतील का? हे तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर दिग्पाल सरांच्या मागील 4 सिनेमाप्रमाणे याही सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत हे चिन्मय मांडेकर असणार, तर मासाहेब जिजाऊ यांच्या भूमिकेत अभिनेत्री मृणाल कुलकर्णी ह्या असणार आहेत. आणि सुभेदार हा सिनेमा 2023च्या जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे.